नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आला रे आला. तर शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आता 4220 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, 4220 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, नेमकी बातमी कोणती आहे? रोज आता बातम्यांमध्ये एवढंच बघायला भेटतं, नमो शेतकरीचा हप्ता आज येणार, उद्या येणार. पण शेतकऱ्यांपर्यंत अजून काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पोहोचलेला नाही. पण शेतकरी मित्रांनो, नेमकी बातमी खरी काय आहे? तर शेतकरी मित्रांनो, चला तीच बातमी बघूया. पण त्याच अगोदर आपल्या कृषी हेल्प या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. या योजनेचा 7वा हप्ता नाशिक येथून कृषी संमेलनात वितरित करण्यात येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही तुमच्या मेहनतीसाठी एक आधार आहे, जी केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या जोडणी आहे. तुम्हाला वर्षाला 6000 रुपये देते. पण खरं सांगायचं तर या योजनेत हप्ते 3 PM किसानच्या हप्त्यांसोबतच वाटले जातील, असे निधी आधी म्हटले होते. तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला होता. परंतु नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यावर अजूनही जमा झालेला नव्हता आणि त्याविषयी कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती. तर आता अखेर नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचा मुहूर्त हा निघाला आहे आणि त्याची तारीखसुद्धा जाहीर केली आहे. चला तर मग याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर आता शेतकरी मित्रांनो, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. तुम्हाला आता काळजी करायची काहीही गरज नाही. तुमची प्रतीक्षा संपली आहे. काल संध्याकाळी राज्य सरकारने 7व्या हप्त्यासाठी तब्बल 4220 कोटी रुपये मंजूर केले आहे. शासन निर्णय जारी आहे. नमो शेतकरी सन्मान निधी ऑगस्ट 2025 रोजी नाशिकच्या महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात संमेलनात हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. 7व्या हप्त्यासाठी 29 मार्च 2025 रोजी 53,26,000 शेतकऱ्यांसाठी 2169 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले होते. तर शेतकरी मित्रांनो, 7व्या हप्त्यासाठीही अंदाजे तितक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी सुमारे 4220 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी ऑगस्ट शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विशेष नाशिक येथून कृषी संमेलनात वितरित करण्याची शक्यता आहे. हा संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केला जाईल. येथे लक्षात घ्या, जे शेतकरी हे 6व्या हप्त्यासाठी पात्र होते आणि जे शेतकरी हे PM किसान योजनेचा 20व्या हप्त्यासाठी पात्र होते, त्या शेतकऱ्यांना आता हा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे, असं स्पष्टपणे आपले कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तसेच आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे या दोघांनीही मिळून हे स्पष्टपणे जाहीर केले आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे जर PM किसानच्या 20व्या हप्ता जर तुमच्या बँक खात्यात जमा झाला असेल तरच तुम्हाला नमो शेतकरीचा 7वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात येईल, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कामे करावी लागणार आहे. ती कोणती कामे करायची आहे? तेव्हाच तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरीचा 7वा हप्ता लवकरात लवकर जमा होईल. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला ही कामे करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून नमो शेतकरीचा 7वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर DBTच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. चला तर बघूया ती कामे तुम्ही लवकरात लवकर कशी आणि कोणती करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळविण्यासाठी किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी मित्रांनो, दुसरं म्हणजे PM किसान योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकरी हा म्हणजे तुम्ही शेतकरी मित्रांनो हे महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमची शेती जमीन ही तुमच्या नावावर असणे गरजेचे आहे. तुमच्या शेती जमिनीची नोंद ही तुमच्या नावावर असण्याची गरजेची आहे. येथे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बँक खात्याचे तुमच्या आधार